नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत झटपट अशी होणारी विना फोडणीची मसूरची डाळ। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे। ही 200 ग्राम मसूर डाळ आहे। ही आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यात मी 1 वाटी डाळीसाठी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता मी ही डाळ गॅसवर शिजत ठेवलेली आहे। आता यात मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते। एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। एक तिखट मिरची ही सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे। कढीपत्त्याची पानं हे सर्व आपल्याला या डाळीत घालून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद पावडर। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी पाव पळी तेल घालून घेते, चवीनुसार मीठ। हे आपल्याला मिक्स करून मध्यम आचेवर 5 मिनिटं शिजत ठेवायचं आहे। इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता आपली डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता यात मी 4 ते 5 कोकमं घालून घेते। ही कोकमं आपल्याला या डाळीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता यात मी कोथिंबीरीची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत ती सुद्धा घालून घेते। तुम्हाला नसतील आवडत नाही घातली तरीही चालेल। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपली ही डाळ तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।